नमस्कार, मी लतिका। आज आपण लॅप्सी रव्याची खीर बनवूया। त्यासाठी बघा ह्या चमच्याच्या मापाने 3.5 चमचे घेतलेले ते आणि बघा अशी बारीक अशी घेतलेली आहे। ती थोडीशी मोठी असते ती नाही घ्यायची, याच्यापेक्षा पण बारीक भेटते ती जरी घेतली तरी पण चालेल। कुकर गरम करत ठेवलेला आहे। या छोट्या चमच्याच्या मापाने ना 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे बघा आणि गरम होऊन देऊया। तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे रवा टाकून घेऊया आणि गॅस आहे बारीक गॅसवर कणा याला चांगलं भाजून घ्यायचं, जेणेकरून याचा गोल्डन कलर आला पाहिजे। बारीक गॅसवर बघा मी हे भाजून घेतलेला असा कलर आला पाहिजे बघा, एकदम करपून देऊ नका आणि एकसारखं हलवत राहायचं। असं कढईत वगैरे केलं तरी पण चालू शकते आणि असं कुकरमध्ये जरी केलं तरी पण चालेल, पण अशा पद्धतीचं एकसारखं भाजून असा कलर आला पाहिजे। आता ह्यात टाकणार आहे मी अर्धा ग्लास पाणी। या ग्लासाच्या प्रमाणे अर्धा ग्लास टाकलेला आहे, थोडं जास्त कमी जरी टाकलं तरी चालेल। आता हे मिक्स करून घेते। पहिलं मिक्स करून घेतलेलं आहे, गॅस बारीकच आहे। आता आपण कुकरला झाकण लावूया आणि ह्याच्यानं आपल्याला बारीक गॅसवर 3 शिट्ट्या नाही तर 4 शिट्ट्या जरी केल्या तरी पण चालेल। कुकरच्या बघा शिट्ट्या झालेल्या आहेत, ते शिट्ट्या झाल्या थोडं थंड झाल्यानंतर मी खाली उतरून घेतला होता। मस्त बघा असं शिजला गेला पाहिजे चांगलं आणि जेव्हा चांगलं भाजतं ना त्यावेळेस तर एकदम छान अशी चव येते त्याला। आणि तुम्ही आता ही जी मी पाणी ओतले ना हे दूधसुद्धा तुम्ही ओतू शकता आणि शिजवू शकता। मी पाण्यामध्ये शिजवले। कुकर बघा ठेवला परत गॅसवर, गॅस आहे बारीकच आणि बघा अजून थोडंसं गरम असल्यामुळे लगेच गरम झालं बघा। आता ह्यात ओतायचं आपल्याला दूध, तसं घट्ट असं बघा म्हशीचं दूध घेतलेलं आहे, हे अर्धा लिटर दूध आहे, गरम करून घेतलेलं आहे मी। मिक्स करून घेऊया व्यवस्थित एकदम। साईडला कुकरची शिट्टी झाली असं थोडंसं साईडला वगैरे येतं, हे सगळं मध्ये टाकून घ्यायचं, हलवून घेऊया चांगलं व्यवस्थित असं। एवढं पातळ झालं आहे बघा, 3.5 चमचे भरून टाकलं तर बघा ह्या चमच्याच्या मापानं। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला गोडीप्रमाणे साखर, तुम्हाला किती खीर गोड पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं। आणि ह्याला काय करते पलीकडच्या गॅसवर मी ठेवते, पलीकडच्या गॅसवर बघा मी ठेवलेलं आहे कुकर उचलून। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का, थोडीशी वेलची आणि जायफळ मी साखरेमध्ये कुटून घेतलं होतं ते टाकायचं, एक छोटा अर्धा चमचाभर घेतलं होतं आणि मिक्स करून घेऊया। गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर ना किंवा बारीक गॅसवर चांगलं तर हे उकळून देऊया आपण। गॅसवर बघा तडका पॅन ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। आता तूप काय पहिला आपण 1 चमचा टाकलं होतं ह्या चमच्याच्या मापानं, थोडं जास्त कमी जरी टाकलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे बदाम, काजू, पिस्ता आणि मनुके असे ह्यात टाकून घेऊया। गॅस आहे हा एकदम बारीक केलेला आहे, कारण तूप चांगलं गरम झालं होतं आणि ह्याला आपण चांगलं भाजून घेऊया। मस्त बघा भाजलं गेलेलं आहे। आता खाली उतरून घेते। आता हे कुकर मी अलीकडे घेतलेलं आहे त्यात हे टाकून घेऊया आणि हलवून घेऊया। आता ह्याला काय करायचं, एक 5 मिनटं तरी आपण चांगलं शिजवून देऊया, म्हणजे चवीला पण छान लागेल। असं बघा अशा पद्धतीत ती घट्ट झालेली आहे खीर आपली चांगली शिजते तोपर्यंत बघा ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा। आता ह्याच्यामध्ये बघा दूध टाकूया थोडंसं, पाण्यात जरी कालवलं तरी चालतंय आणि दुधात जरी कालवलं तरी चालतंय। मिक्स करून घेऊया बघा, मस्त मिक्स झालेलं आहे। गरम दुधामध्ये नाही कालवायची, साध्या म्हणजे थंड दुधामध्येच कालवून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये आपण ओतून घेऊया आणि लगेच मिक्स करायचं। काय होतं माहिती आहे का, खिरीचे सगळे प्रकार मी दाखवलेत बघा। जेवताना ना ताटाला लावायला अशा पद्धतीची खीर किंवा निवदासाठी खीर अशी करावी। वेगवेगळ्या पद्धतीच्या खिरी मी खूप रेसिपी टाकलेल्या आहेत बघा, मस्त अशी बघा। आता ही पहिलीच आपण कुकरला तर शिजवून घेतली होती आणि बघा एवढी होते तर एवढी आटलेली आहे बघा अशा पद्धतीमध्ये। आता ही जी आपण कस्टर्ड पावडर टाकली ना तर गॅस केला आहे थोडासा मी मिडियम आणि आपण ह्याला एक 2 ते 3 मिनटं शिजवून देऊया। कस्टर्ड पावडर टाकल्यावर पण बघा मी चांगलं शिजवून दिलेलं आहे, मस्त अशी झाली। चांगली शिजवून द्यायची म्हणजे चवीला पण छान लागते। अशा पद्धतीत बघा 1 नंबर झालेली आहे बघा। अशा पद्धतीत करून बघा। आता तुम्ही ही पुरीभर खाऊ शकता, चपातीभर खाऊ शकता, छान लागेल। अशी सुद्धा जरी खाल्ली तरी पण छान लागेल। तुम्ही करून बघा, झटपट रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।